इंडिया आघाडीच्या सभेसंदर्भात दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर आज इंडिया आघाडीची सभा होणार आहे। अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक किंवा मग काँग्रेसला दिली गेलेली नोटीस असेल, निवडणूक रोख्यांचा मुद्दा असेल, या सगळ्या बाबींवरून विरोधक प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि आज दिल्लीमध्ये जी इंडिया आघाडीची सभा होणार आहे त्याच्यामध्ये कदाचित हे मुद्दे प्रामुख्याने समोर येतील। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी सुद्धा स्वतः या सभेसाठी उपस्थित असतील अशी माहिती समजते। दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर ही इंडिया आघाडीची सभा पार पडणार आहे। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन सुद्धा सभेला संबोधित करतील असं समजतंय। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिवाजी, काय नेमकं आजच्या या इंडिया आघाडीच्या सभेत घडू शकतं? कुठले मुख्य मुद्दे असतील विरोधकांचे? मुख्य मुद्दे जर म्हणून आपण जर पाहिलं तर पहिला मुद्दा असणार आहे केजरीवाल यांना झालेली अटक, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना झालेली अटक दुसरा मुद्दा असेल आणि तिसरा मुद्दा म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे अकाउंट आहेत ते फ्रीज करण्यात आलेले आहेत। हे तीन महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केजरीवाल हे सध्या विद्यमान दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना दिल्लीमध्ये कथित दारू घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी दिल्लीमध्ये पाहायला मिळत आहे आणि मोदी या सगळ्या याच्यामध्ये कशा पद्धतीने हुकुमशाहीने राज्य करतात असा आरोप सातत्याने विरोधक करत असतात। हाच संदेश जो आहे तो राजधानीच्या रामलीला मैदानावरून विरोधक जे आहेत देशाला देण्याचा प्रयत्न करतील। दुसरीकडे जर पाहिलं तर महाराष्ट्रामधून पक्षप्रमुख शिवसेनेचे उद्धव ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत। आदित्य ठाकरे देखील त्यांच्या सोबत आहेत, संजय राऊत आहेत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ते देखील या रामलीला मैदानावरती दाखल होऊन आपले तीनही नेते साधारणपणे आपलं भाषण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सकाळी 11:30च्या दरम्यान हे तीनही नेते रामलीला मैदानावरती जातील आणि या ठिकाणी इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशातील महागाई, बेरोजगारीचे प्रश्न जनतेपर्यंत मांडण्याचा हा प्रयत्न करतील। 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी इंडिया आघाडीची ही सर्वात मोठी सभा असणार आहे। या सभेच्या माध्यमातून 2024च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग काँग्रेस इंडिया आघाडी फुंकण्याची शक्यता आहे। या इंडिया आघाडीच्या जी रॅली आहे याचं नियोजन काँग्रेसने केलेलं आहे। आम आदमी पक्षाचे नेते केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ ही रॅली आहे, मात्र पूर्ण नियोजन हे काँग्रेसचं असणार आहे। तसं जर पाहिलं तर या पूर्ण रॅलीमध्ये काँग्रेसचा वर चष्मा आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे ही रॅली खऱ्या अर्थानं काँग्रेसची असणार आहे। जी शिवाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।